भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी धनंजय मुंडे खंडणी मागून जगणारे नेते नाहीत असं म्हणत महंत नामदेव शास्त्रींकडनं पाठराखण। मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो, शास्त्रींचा दावा। भगवानगडावर जाऊन धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे नामदेव शास्त्रींना देणार। अंजली दमानी यांची माहिती येत्या 2 दिवसात गौप्यस्फोट करणार। एबीपी माझाशी बोलताना दमानी यांचा दावा। जेसीबी काय टायरही नावावर नाही। सुरेश धसांनी आरोप केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा गुणरत्न सदावर्तेंशी बोलताना दावा। भास्कर केंद्रेची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुन्हा एकदा विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनासाठी पुण्यात। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती चर्चा होणार का याची उत्सुकता। शिंदेंच्या शिवसेनेकडनं पडद्यामागे ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात। सूत्रांची माहिती उदय सामंतांच्या खांद्यावर जबाबदारी। रवींद्र धंगेकर, महादेव बाबरांसह अनेक जण शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा। दहावी आणि 12वीच्या परीक्षेसाठी बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको। नितेश राणेंचं शिक्षण मंत्र्यांना पत्र। राणेंच्या मागणीने नव्या वादाला तोंड। मराठा आंदोलक मनोज रांगेंकडनं उपोषण स्थगित। यापुढे उपोषण करणार नाही तर समोरासमोर लढणार, केली घोषणा। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईला धडकण्याचाही इशारा। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सादर होणार आर्थिक पाहणी अहवाल, तर निर्मला सीतारामन उद्या मांडणार देशाचा अर्थसंकल्प। कल्याण शिळफाटा रस्ता 5 दिवस बंद। निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान विशेष ब्लॉक। प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग। ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्यावरनं किन्नर आखाड्यामध्ये वाद। लक्ष्मीनारायण त्रिपाठींना आचार्य महामंडलेश्वर पदावरनं हटवणार, आज दुपारी घोषणा। भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथा T20 सामना आज पुण्यात। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत 2-1 ने आघाडीवर। मालिका विजयासाठी भारत लावणार जोर। भारताचा समावेश असलेल्या ब्रिक्स देशांच्या संघटनेला डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा। व्यवहारासाठी डॉलरचा वापर थांबवाल तर तुमच्या आयातीवरती कर वाढवू, अशी धमकी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।